नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत शंकराचार्यांच्या 4 मुख्य शिष्यांपैकी एक पद्मपद यांच्याविषयी. तर शंकराचार्यांच्या 4 मुख्य शिष्यांची नावे होत थोटक, हस्तामलक, सुरेश्वर आणि पद्मपद. या 4ही शिष्यांमध्ये पद्मपद याचे सर्व चित्त गुरुसेवेमध्ये असायचे. त्यामुळे स्वाभाविकच शिक्षणात पद्मपद मागे होते. मात्र त्याच्या शिक्षणातील मंदगतीची इतर शिष्य थट्टा करत असत. एक दिवस पद्मपद गुरूंचे म्हणजेच आदिशंकराचार्यांचे कपडे नदीत मधोमध असणाऱ्या दगडावर वाळवत बसला होता. कपडे वाळत आलेच होते, मात्र नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. मात्र पद्मपद त्या दगडावर बसून कपडे वाळवत राहिला. नदीच्या पाण्याची पातळी अजून वाढली आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पद्मपद चिंतेत पडला. करायचे काय? पद्मपद विचार करू लागला की आता गुरूंना धुतलेले कपडे लागतील आणि ते त्यांना वेळेत मिळाली नाहीत तर कसे? पद्मपदाची गुरूंवर गाढ श्रद्धा होती आणि त्याने कसलाही न विचार करता पुरात पाऊल टाकले. पद्मपदाची गुरुभक्तीच अद्भुत. त्याने जिथे जिथे त्याचे पाऊल टाकले तिथे तिथे त्याला आधार द्यायला कमळ उगवले आणि पद्मपद शेवटी गुरूंचे कपडे घेऊन पुराच्या पाण्यावरून सहज बाहेर पडला. याच प्रसंगाने त्याला पद्मपद हे नाव मिळाले. पुढे ज्ञान मिळाले आणि पुढे जाऊन त्याने वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ही गोष्ट आपल्याला आवडली असेल तर जरूर शेअर आणि सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका. पुन्हा भेटूया. इथेच रजा घेतो. धन्यवाद.